नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. राखीच्या धाग्यातून जपला आपुलकीचा बंध. नगरसेवक परवेज गैबान यांचे बहिणींसोबतचे रक्षाबंधन ठरले. भावनिक भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास, आपुलकी आणि जिव्हाळा अधिक दृढ करणारा रक्षाबंधनाचा पवित्र सण प्रभाग क्रमांक 2 मधील कृष्णानगर, कारंडे मळा, सोलगे मळा आणि तेलगू सोसायटी परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नगरसेवक परवेज लतीफ गैबान यांनी सालाबादप्रमाणे परिसरातील बहिणींच्या घरी जाऊन त्यांच्या हातून प्रेमाने राखी बांधून घेतली. रक्षाबंधन म्हणजे केवळ हातावर बांधली जाणारी राखी नव्हे, तर दोन जीवांमधील विश्वासाचा आणि आयुष्यभर जपल्या जाणाऱ्या स्नेहाचा धागा आहे. याच भावनेतून परवेज गैबान यांनी परिसरातील बहिणींशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या सुखदुःखाची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या या आपुलकीच्या भेटीमुळे बहिणींमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी बहिणींनी प्रेमपूर्वक औक्षण करून परवेज गैबान यांच्या हातावर राखी बांधली. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि समाजसेवेतील यशस्वी वाटचालीसाठी बहिणींनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. अनेक वर्षांपासून जपले गेलेले प्रेम आणि विश्वासाचे हे नाते आजही तितक्याच आत्मीयतेने कायम असल्याचे या प्रसंगी दिसून आले. नगरसेवक म्हणून पदाची जबाबदारी सांभाळताना नागरिकांशी केवळ विकास कामांच्या माध्यमातून नव्हे, तर माणुसकीच्या नात्याने जोडले जाण्याचा प्रयत्न परवेज गैबान करीत असल्याचे या उपक्रमातून जाणवले. बहिणींच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि नात्यांमधील जिव्हाळा कायम ठेवणे, याला त्यांनी या रक्षाबंधनातून विशेष महत्त्व दिले. रक्षाबंधन हा समाजातील प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य वाढवणारा सण आहे. जात, धर्म, पंथ आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन माणुसकीची नाती अधिक घट्ट करण्याचा संदेश या सणातून मिळतो. प्रभाग क्रमांक 2 मधील या रक्षाबंधन सोहळ्यानेही याच एकतेचा आणि आपुलकीचा संदेश दिला. बहिणींच्या हातातील राखीचा प्रत्येक धागा प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाने जोडलेला होता. त्यामुळे परवेज गैबान यांच्यासाठी हा रक्षाबंधनाचा सोहळा केवळ एक सण न राहता बहिणींच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा अविस्मरणीय क्षण ठरला. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.